नमस्कार, मी नूतन आपल्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत एकदम क्रीमी, चवदार आणि सर्वांचा आवडीचा असा मॅक्रोनी पास्ता। आणि ज्यांना कोणाला आवडत नसेल ना, ते सुद्धा आपला आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर पास्ता खायला नक्कीच सुरुवात करतील। पण त्यासाठी तुम्हाला आपला व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करावा लागेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पास्ता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि पाण्यामध्ये आपण थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। याने काय होतं, पास्ता चिकट होत नाही आणि मोकळा होतो। ती स्टेप माझ्याकडून स्किप झालेली आहे, पण तुम्ही टाकायला विसरू नका। आणि ज्यावेळेस आपण पाण्यामध्ये पास्ता शिजवून घेतो ना, तेव्हा मात्र तो मधून अधून कंटिन्यू हलवत राहायचा आहे, जेणेकरून तो खाली चिटकणार नाही। आणि आपल्याला हा पास्ता फक्त 90% शिजवून घ्यायचा आहे, खूप जास्त गिजगा करायचा नाही। तर आता इथे थोडासा पातेल्याला लागलेला आहे, तर सांडशीच्या सहाय्याने मी याला व्यवस्थित काढून घेत आहे, सगळीकडून व्यवस्थित हलवून घेत आहे। व्हिडिओ तर कंटिन्यू करणारच आहोत, पण जर अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आता इथे बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि पास्ता पण शिजल्यासारखा दिसतोय, तर इथे तुम्हालाही दिसत असेल। आणि आता आपण याला चेक करूया, हा शिजलेला आहे की नाही। तर आता इथे थोडासा अजून हा कच्चा आहे आणि आपण अजून याला एक 2 ते 3 मिनिट असं शिजवून देऊया आणि मग नंतर काढूया। तर आता 2 मिनिट झालेले आहेत आणि पास्ता काढून याला आपण थंड होण्यासाठी ठेवूया। आणि हे आहे फोडणीचं साहित्य। तर यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, कांद्याची पात घेतली आहे, शिमला मिर्च तीही बारीक कट करून घेतलेली आहे आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। तर आता पास्ता बनवण्यासाठी इथे आपण खोलगट कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण साधारणतः 2 पळी एवढं तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की लगेच यामध्ये आपण कांदा घालूया। तर तेल गरम झाले आणि यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा घालतोय। कांदा छान असा हलकासा गुलाबी होऊ द्यायचा। पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ज्या पण आपण सर्व काही यामध्ये भाज्या घालत आहोत ना, तर या सर्व आपण हाय फ्लेमवरच परतून घ्यायच्या आहेत। तर चायनीजचा कुठलाही प्रकार असू द्या, ज्यावेळेस आपण चायनीज बनवत असू ना, त्यावेळेस आपल्याला नेहमी गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे आणि हाय फ्लेमवरच आपल्याला सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत, हे नेहमी लक्षात असू द्या। तर आता कांदाही चांगला आपला परतून झालेला आहे आणि यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घातली आहे। आलं लसूण पेस्ट ही थोडीशी आपण परतून घेऊया आणि लगेच यामध्ये आपण सर्व भाज्या घालायच्या आहेत। तर आता इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। जर तुम्हाला कुठली भाजी स्किप करायची असेल तर नाही घातली तरीही काही हरकत नाही, आणि एखादी भाजी एक्स्ट्रा ॲड करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। तर आता यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। अगदी 1 ते 1.5 मिनिट याला आपण परतून घ्यायचं आहे। तर ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे, कारण भाज्या जर ओबडधोबड परतल्या ना, तर याला एक असा क्रंचीनेस येतो। आणि हो, अजून एक महत्त्वाची स्टेप, आपण ज्यावेळेस या भाज्या परतून घेतो ना, तेव्हा लगेच मीठ घालायची घाई अजिबात करायची नाही। तर मीठ आपण सगळ्यात शेवट घालायचं आहे। आणि आता ह्या परतून घेतलेल्या भाज्यांमध्ये आपण थंड करून घेतलेला पास्ता घालायचा आहे आणि पास्ता घालतो ना, त्यावेळेस यामध्ये आपण थोडंसं पाणी ठेवायचं आहे, खूप जास्त ड्राय करून हा पास्ता घालायचा नाही आहे। आणि आता यानंतर आपण 1-2 मिनिट याला परतून घ्यायचं आहे, थोडंसं यातलं पाणी आटू द्यायचं आणि मग लगेच यामध्ये आपण याचा सेपरेट पास्ता मसाला मिळतो ना, तो घालणार आहोत। आणि पास्ता मसाला आहे ना, त्यामध्ये पण थोडंसं मीठ असतं, तोही थोडासा खारट असतो, त्यामुळे मीठ घालताना थोडंसं काळजीपूर्वकच घाला। तर आता इथे आपल्याकडे पास्ता मसाला होता, तर त्याचा आपण एक पूर्ण पॅकेट घातलेला आहे
तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमीही करू शकता आणि तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही अजून एक पॅकेट यामध्ये ॲड करू शकता। पण एवढ्या पास्त्यासाठी एक पास्ता मसाला सफिशियंट आहे। तर आता मसाला घातल्यानंतर याला आपण छानपैकी व्यवस्थित एकत्र करून घेऊया, जेणेकरून हा सर्व मसाला पास्त्याला लागेल आणि सर्व भाज्याही यामध्ये एकत्र होतील। तर इथे थोडासा पास्त्याला छान असा रंग येण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा याला छान असं एकत्र करून घेते। याने काय होतं, पास्त्याला रंग खूप छान असा येतो आणि कुठलीही भाजी असत्या जर ती दिसायला छान असेल ना तर आपल्याला खावीशी वाटतेच आणि चवीला तर छान होणारच आहे, याची मी गॅरंटी देते। पण दिसायलाही हा पास्ता खूप सुंदर असा दिसतो। त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जे काही काश्मीरी लाल तिखट म्हणा किंवा बॅडगी मिर्च पावडर म्हणा असेल तर तुम्ही घालू शकता आणि नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही, नाही घातलं तरीही चालेल। वाह, एकदम मस्त। जर सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा संध्याकाळी जर खूप जास्त काही खावं वाटत नसेल तर तुम्ही लगेच इन्स्टंट हा पास्ता बनवू शकता आणि हा फक्त दिसायला छान नाही तर चवीलाही एकदम अप्रतिम लागतो। तर तयार आहे मस्त गरम गरम पास्ता। जर रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका।